बालमित्रांनो, आपण परिसरामध्ये काय बरं पाहतो? अगदी बरोबर. झाड, पानं, फुलं, फळे, पक्षी, माणसे. बरोबर आहे. परिसरामध्ये आपल्या सगळ्या प्रकारचे सजीव आणि निर्जीव अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. सांगा बरं मग, हे कुठे आहे? बरोबर आहे, आपल्या परिसरामधीलच आहे झाड. छान, अगदी बरोबर ओळखलं. मग आता या झाडाला काय काय बरं दिसतंय तुम्हाला? हे जमिनीत रुजतं. तुम्ही सांगितलं बरोबर की या मुळांमुळेच हे काय होतं, झाड छान मोठं वाढतं आणि हिरवगार देखील होतं. मग याचं नाव आहे मुळं. ही सगळी मुळं आहेत की नाही? मग त्याचं दुसरं नाव काय? रूट्स. व्हेरी गुड. पहा बालमित्रांनो, आता आपण या झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांना नेमकी कोणती दुसरं नाव आहे हे आपण पाहूया. पाहू बरं आपण. पहा, छान तुम्ही मला अगोदर सगळ्यांनी नावं सांगितलेली आहेत. आता आपण दुसरी नावं, बरोबर आपल्याला जशी खूप सारी नावं असतात की नाही, तसंच अगदी. सांगा बरं. हे मूळ, मग मुळाचं दुसरं नाव रूट्स. म्हणा पाहू सर्वांनी, रूट्स. गुड, बरोबर आहे. या मुळांमुळेच तर हे झाड वाढतं आणि हिरवगार देखील होतं. बरोबर. बघा, मुळाच्या वरती जो असतो की नाही जमिनीलगतचा हा भाग, याला म्हणायचं खोड. तुम्ही मला यापूर्वी सांगितलं आहे. मग त्याचं दुसरं नाव आहे स्टेम. पुन्हा पुन्हा म्हटलं की आपल्याला सुद्धा दुसरं नाव माहिती होणार आहे चांगल्या पद्धतीनं. तसंच वरती गेल्यानंतर पहा बरं, याला काय आलेलं आहे? हे फूल. छान, पिवळ्या रंगाचं. छान, अगदी बरोबर. मग या फुलाला दुसरं नाव आहे फ्लावर. म्हणा बरं सगळ्यांनी, फ्लावर. छान. त्यानंतर आपण वरती गेलं की काय आलं बरं फुलाला नंतर? फळ. छान, लाल रंगाचं. अरे वा. मग त्याचं दुसरं नाव आपण जाणून घेऊयात. फळ, याचं दुसरं नाव फ्रूट. आणि ही सगळी दिसत आहेत की नाही हिरव्यागार छान अशा रंगांची आहे पानं. मग हे एक पान, पान म्हणजे लीफ. पुन्हा पाहूयात आपण आणि परत एकदा म्हणूयात. रूट्स, स्टेम, फ्लावर, फ्रूट, लीफ. पहा बरं का बालमित्रांनो, हे आहेत पार्ट्स ऑफ प्लांट, म्हणजे वनस्पतीचे अवयव. काय मग आपल्याला छान माहिती झाली की नाही? आता या वनस्पतींना जी दुसरी नावं आहेत त्या अवयवांना, ती आपण जाणून घेतलेली आहेत. आता आपण त्याला पुन्हा पुन्हा ऐकणार आहोत आणि अगदी सर्वांना सांगणार आहोत.